प्रमाणात अडचणी या सगळ्या नागरिकांना नोकरदारांना सध्या पाहायला मिळतात। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। वळत पुढच्या अपडेट्सकडे। मुंबईमध्ये सायन किंग सर्कलमध्ये सुद्धा पाणी साचलंय आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आपण पाहतोय गाड्या या रस्त्यातनं काढताना पाण्यातनं काढताना मोठ्या अडचणी इथे येतात आणि एकूणच ही कार चक्क वाहून जाण्याची परिस्थिती सुद्धा या परिसरात निर्माण झालेली आहे। एवढं मोठं पाणी या सखल भागामध्ये साचलेलं आहे। सायन किंग सर्कलमध्ये सध्या ही परिस्थिती आपण पाहतोय। तर अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? या ठिकाणी वाहनांना वाट काढताना मोठ्या अडचणी पाहायला मिळतात। एकूणच मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या मुसळधार पावसाचा परिणाम जो आहे तो किंग सर्कल परिसरामध्ये झालेला आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी गेल्या एक तासांपासून तैनात आहेत आणि पाण्याचा निचरा कसा लवकरात लवकर होईल याचं संपूर्ण लक्ष जे आहे ते कर्मचारी करताना पाहायला मिळत आहेत। मिनी पंप स्टेशन जे आहे ते या ठिकाणी किंग सर्कल परिसरात महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी उभारलं जातं आणि या ठिकाणी मिनी पंप स्टेशन जे आहे ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी यंत्रणा या ठिकाणी खरं तर मुंबई महानगरपालिकेची आहे, परंतु या यंत्रणेच्या पुढे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ कशा पद्धतीने उडते आपण पाहतोय। कारण की लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्यासाठी हे सर्व कर्मचारी जे आहेत ते प्रयत्न करतायत, कारण की पाण्याचा निचरा नाही झाला तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि वाहतूक कोंडी झाल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं देखील बंद पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या या ठिकाणी घडताना पाहायला मिळत आहेत। संपूर्ण महानगरपालिकेचे कर्मचारी आपण पाहतोय की पंपच्या माध्यमातून पाण्याचा लवकरात लवकर निचरा होईल यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। गेल्या एक तासापासून सर्व वाहनं जी आहेत ती या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। सुरुवातीला पाहिलं तर ठाण्याच्या दिशेने जाणारी संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ते मोठ्या प्रमाणात झाली होती, परंतु आता दादरच्या दिशेने आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने देखील जाणारी वाहतूक जी आहे ती कोलमडली असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु सर्व पालिका कर्मचाऱ्यांचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न सुरू असल्याचं